वर्ष खूप चांगल्या पद्धतीने म्हणतो ना की एक्सपिरियन्स ऑफ द बेस्ट टीचर. पंचाचा अभिषेक कॉल आलाय. मॅचला सुरुवात झाली आहे. चला जाऊया 3 ॲक्शन फर्स्ट मॅच. आज फर्स्ट ओव्हर पॉप आहे. पहिलाच बॉल बॉलिंग मार्कवरती. परफेक्ट बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र त्या ठिकाणी मोमेंटवर जे पाहू शकाल बॅटचं एज आणि त्यावरती एक सिंगल आणि सिंगलनं आपल्या डावाची सुरुवात केली आहे. आणि पहिला मॅचचे पाहू स्कोर कार्ड 1 बॉल 1 रन अगेन्स्ट आपण पाहू शकाल ज्या ठिकाणी टीम मोरिया 11 चाळीसगाव नाणेफेक जरी हरली असेल पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. एक सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्डला सुरुवात झाली आहे. एक नवीन बॅटर मैदानचे पाहू शकाल अविनाश यावली स्ट्रायकर एंडवरती येतोय. आतापर्यंत नॉन स्ट्रायकर एंडवरती होता. डबल विकेट तुम्ही पाहतात आणि डबल विकेट असताना या मॅचमध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. आणि पाहू शकाल नक्कीच लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र स्पर्धेला पाहत असतील. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. शेडूमध्ये पाहू शकाल शॉर्ट थर्ड मध्ये अँड डीप मध्ये झाला या ठिकाणी झेल आणि 0 वरती परतावा लागेल. फलंदाज मिस्टर अविनाश बॅक टू द डग आउट. सर्वात डीजे पण जर पाहिलं तर या स्पर्धेकरता जे तुम्ही नक्कीच आवाज ऐकतात खूप चांगल्या पद्धतीने डेकोर्स मध्ये विभागातील पाहू शकाल वाडा तालुक्यातील विनोद वरठा त्याचा सुपुत्र राजू वरठांच्या माध्यमातून पाहू शकाल. आणि प्रोच्या नाटोच्या माध्यमातून पाहू शकाल नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं जी साखरे ट्रॉफी जी मध्ये कंप्लीट केली आहे त्यांचं तुम्हाला नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. आणि पाहू शकाल पंचांच्या भूमिकेत तुम्हाला 3 दिवसामध्ये संजय भोईर परफॉर्म पाहिले तर तिलेर त्यानंतर शरद गवारे पण पाहतोय. आणि सेकंड बॅटर नवीन मैदानात पाहू शकाल मिस्टर भरत. पहिल्या बॉलवरती सिंगल दुसऱ्या बॉलवरती मात्र इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न होता ज्या ठिकाणी झेलला केलं कॅरी. तिसरा बॉल त्या क्षेत्रामध्ये मात्र बॅक टू बॅट होईल विकेट समाधान. क्षेत्र चुकीचं निवडलं जात आहे कारण ज्या ठिकाणी डीप पॉईंटचा खेळाडू आहे ना तो खूप चालाक्ष आहे. आणि पाहू शकेल चाणक्य बुद्धीनं चालू झेलमध्ये कॅरी करतोय. आणि त्या पाहू शकेल नक्कीच 3 पाहिलं तर दैसर थोडंसं मतलब मॅचमध्ये स्टार्ट ऑफ द गेम सुरुवात खूप चांगल्या पद्धती करते आहे. आणि पाहिलं तर आपण पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स लॉस ऑफ अँड 1 रन कार्ड टीम मोरिया 11 चाळीसगाव अबाउट डिझाईन. सर्वत डीजे रोज लाख इरादे बनते हैं बनकर टूट जाते हैं मगर शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते. ओम साई राम. खऱ्या अर्थानं नक्की साईबाबांची आठवण करून दिली आमचे ऑपरेटर राजू वरटा. धन्यवाद आपलं देखील. यावेळी क्लास केले बॉल ला चेडू गॅप मध्ये निघून जाईल. शॉट मिड ऑफ बॉडीला करेक्ट क्लिअर सरळ येतोय मात्र पहिला चौकार. ट्रॅकिंग खूप चांगली होती फलंदाजाचा. तुम्ही जर बॅटचा फ्लो जर पाहिला ना तर बेस खूप सुंदर होता. आणि खूप चांगल्या तिने बॅटपण जाऊन खऱ्या अर्थानं म्हणजे ताकद नाही त्या टेक्निकल शॉटचा वापर केला गेला या ठिकाणी. आणि पुन्हा पाहू शकाल अप्रतिम क्लास बॅटर मैदान शॉट नक्कीच कल्पेशला मी पाहतोय. पहिल्याच बॉलवरती बाउंड्री आणि स्कोर कार्ड फलकावरती 5 या धावसंख्येवरती आहे. 2 विकेट्स आता पाहू शकाल. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला पूर्वार्धात पहिल्या इनिंग मध्ये. आणि मेंटेन पॉवर प्ले पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिस्टर प्रशांत मॅन फ्रॉम दैसर. वॉट बॉल सोबा 5वा चेंडू मात्र यावेळी गुडलँड स्पॉटचा वापर केला गेला. डॉट केलं गेलं. हा 5वा बॉल आपण पाहतोय. सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने दैसरकरांनी करून दाखवली. आज मात्र साहेबांच्या मैदानातील अप्रतिम मैदान आहे. या विभागातील पहिलं सुंदर मैदान आहे. आणि सातत्याने आपण पाहिलं तर या विभागातील नो चेंडू आहे. नोचा कॉल आमच्यावर पोहोचवत आहेत नक्कीच आमचे पंच. आणि फ्री हिट इज अवेलेबल. पहिलाच मॅच मध्ये जी धमकम सुरुवात हवी होती ती मिळाली आहे. कैसे भी खेलो दिल खोल के खेलो आडे खेलो या कैसे भी खेलो लेकिन रन आउट नाही होणार. फ्री हिटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि समोर बासपाना आपण जर पाहिलं तर मिस्टर कल्पेशला मी पाहतोय. एक चांगला बॅटर तो देखील मोरिया 11 चाळीसगाव याच विभागातील. यावेळी फ्री हिटचा बॉल मात्र गोलंदाजानं मास्टर माइंडचा वापर केलाय. त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारचा शॉर्ट ऑफ नाही कुठल्याही प्रकारचा लोअर फुल टच नाही. आणि ज्यावरती मात्र फक्त सिंगल प्रमोट केली आहे. षटक या ठिकाणी मात्र पहिलं मेंटेनर पॉवरचं कंप्लीट झालंय. स्कोर कार्ड फलकावरती 2 विकेटचं डाऊन आणि 7 या धावसंख्येवरती आहे. असं आपण पाहिलं तर नक्कीच
शेवटचा चेंडू वाक्य 5 चेंडू झालेत. पहिल्या बॉलवरती पाहू शकाल ज्या ठिकाणी सिंगल त्यानंतर विकेट चौकार आणि त्यानंतर नक्कीच पाहिलं तर फ्रेडचा 9 चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर सिंगल आली 5 चेंडू आणि स्कोर कार्ड फलकावरती 7 या धावसंख्येवरती पाहतोय. ग्रामीण टेनिस विभागातील आपण पाहत असताना यावेळी मात्र पुनश्च एकदा पाहू शकाल हा ट्रॅकरचा विचार होता. त्या ठिकाणी फक्त सिंगल येते एकूण मात्र जास्त काय मिळणार नाहीये. षटक मात्र पहिलं पॉवर प्लेचं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकासमोर अखेरीच धावसंख्या फलकावरती आहे 2 विकेट आणि 8 या धावसंख्येवरती. लगेच फार डबल विकेट संख्येत पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र त्या क्रीजच्या दिशेनं मात्र गोलंदाजी केली जाईल. थोडंसं 3 दिवसामध्ये पंचायत थोडी हैराणी होईल. मात्र त्याला तुम्ही पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं प्लॅनिंग करून जर आपण पाहिलं तर हनुमान सायवनकरांनं खूप मोठी मेहनत घेतली आहे, कसरत घेतली आहे आणि जे कधी मात्र घडलं देखील नव्हतं ते घडवण्याचा प्रयत्न मात्र ग्रामीण टेनिसमध्ये पहिल्यांदा केलंय. ते मात्र शरद गवार असतील, सागर टोपे असतील, सर्व असतील आणि खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की डबल विकेट असताना या टूबाला पाहू शकाल की फर्स्ट ओव्हर ॲज अ क्रीजनं पाहू शकाल आणि प्रत्येक 2 ओव्हरमध्ये तुम्हाला क्रीजचे मात्र बदलताना पाहायला मिळणार आहे. खूप चांगल्या पद्धतीनं गोल आकारचं ग्राउंड आपण पाहतोय. खूप सातत्याने ह्या मैदानाची ओळख पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि वसई तालुक्यामध्ये सातत्याने करून दिली जाते. सेकंड ओव्हर करता पाहू शकाल या ठिकाणी मात्र टीम सम्राट आपण पाहिलं तर प्रतिष्ठान दैसर थोडंसं मात्र फील्डमध्ये पाहू शकाल येलो जर्सी आणि ब्ल्यू प्रदान करून मात्र सकाळ 17 मध्ये या मॅचमध्ये तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळते. त्यांच्या विपक्षात तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच टीम पाहू शकाल मोरिया इलोन चाळीसगाव आणि मांडीवरांचा शुभस या ठिकाणी मध्ये पहिल्यांदा क्रीजचं पूजन केलं गेलं. त्यानंतर आपलं पाहू शकाल मुख्य आपण व्यापी टॅच जे पाहतोय महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि मात्र आपले गणरायांचं खऱ्या अर्थानं सुरुवात पाहायला मिळाली. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आहे ओम आपण पाहतोय. स्पेल क्रमांक 2 आपण पाहतोय नक्कीच बॉलिंग मार्कवरती असताना तर प्रमुख पंच म्हणून पाहू शकाल शरद गवार आपण पाहतोय. अजय यावेळी थोडंसं मात्र आत्मखेळाचा प्रयत्न केला 3 एस्ट्या देखील दाखवल्या चेंडूमध्ये खूप चांगलं ट्रॅकिंग केलाय. ज्या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच ऑन साइड मध्ये एक सिंगल दुसऱ्या धावचा प्रयत्न 2 धावा तेवढ्याच योग्यतेने कंप्लीट केला गेला. सुपर आणि विकेट पाहायला मिळते. पण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये स्टॅमिना फुटवर्क आणि ही मेहनत आणि कसरत खूप महत्त्वाची असते. त्याच्या मार्टमधनं या 2 धावा आणि या 2 धाब्याने स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते मात्र 10 या धावसंख्येवरती. 10 रन ऑन कार्ड षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पदावरती असेल तरी मात्र पहिल्याच बॉलवरती 2 धावा आणि धावसंख्या फलकावरती 10 रन पाहू शकाल 10 या धावसंख्येवरती. खरं तर आज महाराष्ट्रामधील नवतरुणांचा दिवस मित्रांनो, कारण 14 फेब्रुवारी म्हटलं तर व्हॅलेंटाईन डे. यावेळी अक्रॉसचा खेळायचा प्रयत्न केला, चेंडू निघून जाईल सरलं मात्र फाईनला डाऊन द ग्राउंड येते. सेकंड मात्र चौकार 4 धावा आणि या 4 धावाच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 14 या धावसंख्येवरती. मित्रांनो, कारण 14 फेब्रुवारी यावेळी अक्रॉसचा खेळायचा प्रयत्न केला, चेंडू निघून जाईल सरलं मात्र डाऊन द ग्राउंड येते. सेकंड मात्र चौकार. दोन चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. स्कोर कार्ड फलकावरती 14 पाहायला बोलतोय. आणि मग पाहिलं तर नक्कीच अजय थोडंसं वेट अँड वॉच करून खेळण्याची खूप मोठी पाहू शकाल, कारण सुरुवाती खूप महत्वाची असेल. कुठे असेल यावेळी चांगला स्ट्रोक आहे, चेंडू हवेमध्ये मिड ऑफ फील्डर ज्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत ॲज अ सेफ झोन चेंडू त्या ठिकाणी परफेक्ट अँगलमध्ये लहान जरी झाला असेल तरी मात्र 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर फलकावरती 16 वरती जाऊन पोहोचते. गोल्डन फिंगर मॅन आमच्या अनिकेत शिंदे ते देखील खूप चांगले खेळाडू आहेत. एक अस्सेपूर म्हणून नेहमी सायवन टीमकडे इन ॲक्शन मी पाहिलंय. बॉल थोडासा मात्र फुल लेन्थचा चेंडू होता, त्याला थोडासा मात्र हातांचा प्रयत्न पाहू शकाल. परफेक्ट पाहू शकाल व्हाईट चेंडू होताला गेलाय आणि त्या ठिकाणी आमचे पंच म्हणून शरद गवारी आमच्या डिसेन्सर की व्हाईट बॉल आणि स्कोर कार्ड 21च्या साह्यानं धावून पोहोचेल ते फलकावरती आर्थिक स्वरूपानं आपण जर पाहिलं तर 17 या धावसंख्येवरती. आणि कुठेतरी आता सुरुवात मिळाली आहे मोरिया इलेव्हन 40 गावला म्हणावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं गोलंदाजी मार्फत दैसरची गोलंदाजी पाहिली. त्यावेळी चांगला स्ट्रोक पाहू शकाल, ज्या ठिकाणी मात्र ट्रॅव्हल केलं होतं बॉलला खूप चांगले ड्राईव्ह पाहायला मिळतात. त्या ठिकाणी जर पाहिलं तर मैदान देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल. पूर्ण साईडने तुम्ही पाहतात एक जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर फाईन लेग, स्क्वेअर लेग, ऑन साईड, मिड ऑफ, मिड विकेट, थर्ड मॅन, शॉर्ट मिड ऑफ, लॉंग मिड ऑफ जरी पाहिलं आणि शॉर्ट जर पाहिलं तर थर्ड मॅन देखील सुंदर आहे. खूप चांगल्या पद्धतीनं क्वालिटी क्रिकेट हे दर्शवणारे मैदान तुम्ही मैदानच्या पाहू जर्मन स्पोर्ट्स सायवन आयोजित क्रिकेटचा महातारा ना भूतो ना भविष्य याची देही याचा डोला हा सायवनकरांचा विद्यमान सोला तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला.
5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर फलकावरती 21 कार्ड म्हणजे 10ची सरासरी इथनं मात्र आली आहे. तुम्ही जर 40+ झालं तर खूप चांगल्या पद्धतीने मात्र क्वालिटी क्रिकेट नक्कीच पाहायला मिळेल आणि त्यातील अपेक्षा देखील असतील तुमच्याकडनं. यावेळी मोठा चुकायचा प्रयत्न केला आहे मात्र बॅट आणि बॉल मध्ये परफेक्ट कनेक्शन नाही आहे. ज्या ठिकाणी ऑल ऑन द कार्पेट आणि मात्र स्क्वेअर लेग डीपचा खेळाडू ज्याला फील्ड करेपर्यंत एक सिंगल येते आहे. एक सिंगलच्या मदतीनं षटक मात्र दुसरं कंप्लीट झालंय. धावसंख्या फलकावरती आहे 21 रन कार्ड 10.5ची सरासरी 1 रन पाहू शकाल. आता येणारी 12 चेंडू बॉलिंग कमाकवरती असतील आणि प्रेक्षकांच्या माहितीकरता पहिली मॅच तुम्ही पाहता ज्या ठिकाणी पाहू शकाल दैसरच्या विरोधात मात्र मोरिया इलून 40 गाव 12 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. त्याआधी घेऊयात ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी. तर वक्त डीजे या स्पर्धेकरता तुम्ही जर पाहिलं तर आकर्षित ट्रॉफीज पाहतात, सन्मान चिन्ह पाहतात, एक वेगळं स्वरूप दिलं गेलंय. खऱ्या अर्थानं जनमान सायवन टीमच्या सर्व खेळाडूंना सर्व गावकऱ्यांना आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र नाही मित्रांनो 184 देशामध्ये जी लाईव्ह टेलिकास्ट पाहिली जाते कारण फक्त 10 देशांना बंद करायची असेल ही स्पर्धा. आणि आज आपण पाहिलं तर आणि या लाईव्ह टीच्या माध्यमातून पाहिलं तर प्रो नेटवर्कच्या माध्यमातून उमेश भगत यांचं टेलिक्रिकेट पाहू शकाल. खूप चांगली क्रिएटिव्ह खूप चांगला आवाज तुमच्यावर पोहोचते त्यांचं मनापासून धन्यवाद. त्यावेळी चांगला स्ट्रोक या ऑन साईडला चटपाऊट डीपमधला खेळाडू मात्र फील्ड करेपर्यंत सिंगल दुसऱ्या रनचा प्रयत्न तेवढ्याच वेगाने पाहू शकाल. स्पेल क्रमांक 3 आपण पाहतो ज्या ठिकाणी बॉलिंग क्रमांकवरती आहे. पंच या ठिकाणी दर्शवत आहेत की 1 शॉट हे सिग्नल आमच्यामध्ये पोहोचलाय. पंच दर्शवत देखील एकच धाव असेल आणि एकाच्याच मदतीनं एकाच्या साह्यानं स्कोर कार्ड 22 वरती आहे. तुम्ही जर क्रीजमध्ये तुमची बॅट पूर्णपणे करताना खेळाडू विनंती असेल की पूर्ण क्रीज कंप्लीट करा कारण तुमचं त्यामध्ये खूप मोठं नुकसान आहे. आणि तुम्ही जर पाहिलं ना तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं की रन्स मी म्हणतो ना क्रिकेटमध्ये काय महत्त्वाचं आहे रन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट कारण तुमची खूप महत्त्वाची बाजू कोणती असेल तुमचं स्कोर कार्ड खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि स्कोर कार्डनं सातत्याने दर्शवलं आहे ते क्रिकेट कोणतं असू द्या वर्ल्ड क्रिकेट असेल तर आपण पाहिलं की शहरी क्रिकेट असेल लेदर असेल हायस्पीड असेल किंवा मात्र आपलं ग्रामीण क्रिकेट असेल सबमरीन डिलिव्हरी अप्रतिम बॉल सुपर इमॅजिंग डिलिव्हरी कारण स्वतःवरती विश्वास जरी नसेल तरी मात्र अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्कवरती आहे. गोलंदाज मिस्टर दैसरकडनं तनिषला मी पाहतोय आणि धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर 23 वरती आहे. 23 रन कार्ड पहा मिळते लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीनं वाडा बॉलिंग परफेक्ट अचूक टप्प्यावरती तुमचं नियंत्रण तुमचं कंट्रोल आणि तुमची क्षमता जर परफेक्ट असेल ना तर कोणतेही मैदानात तुम्ही सत्तेवरती पाहू शकाल. तीच मात्र तनिष या नावाची गोलंदाजी पाहायला मिळते लाजबाब सुंदर. कुठल्या प्रकारचा मात्र हाईट देत नाही बॉलला कुठल्या प्रकारचा शॉर्ट ऑफ नाहीये. अक्षरशः मात्र फलंदाज आपण पाहिलं तर कल्पेश सारख्या फलंदाजाला त्या ठिकाणी मात्र स्टॉप सिग्नल. 3 चेंडू बॅक टू बॅक तिचं डॉट केले गेलेत. हे इथं खेळ आहे क्रिकेट पण म्हणतो ना सेकंदामध्ये सर्व काही उद्दिष्ट करणारा स्पोर्टमध्ये खेळ कोणता असेल क्रिकेट क्षणामध्ये विश्वास नसणारा खेळ कोणता असेल क्रिकेट आणि नजरेवरती मात्र विश्वास नसणारा खेळ कोणता असेल क्रिकेट. परफेक्ट आपण पाहतोय ज्या ठिकाणी 5 चेंडू कंप्लीट झाले 4 चेंडू डॉट शेवटचा बॉल फक्त त्याहून पाहू शकाल. मात्र आपण पाहिलं तर 30 सेकंडच्या आतमध्ये असलेला डीपचा खेळाडू सिंगल कंप्लीट केल्याबद्दल नक्कीच रोखलं गेलं. षटक 3 कंप्लीट झालंय आणि 18 बॉल अखेरीस पहिल्या पूर्वार्धात धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 23 धावसंख्येवरती 23 रन कार्ड. शेवटची चार्ज जी पाहू शकाल मात्र या ओव्हर्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने 2 दिवसामध्ये आदिवासी समाजाला मात्र चालना दिली आहे. या पूर्ण सायवनकरांनी म्हणावं लागेल आपल्या समाजाला या ठिकाणी 12 ते 14 टीम्सला मात्र प्राधान्य दिलं गेले आणि सुपर संडेमध्ये खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची पर्वणी असणार आहे कारण क्वालिटी क्रिकेट काय भिवंडी असेल वस्से असेल वाडा असेल सर्वत्र मात्र खेळाडू इथपर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला मात्र चांगला क्वालिटी पाहायला मिळेल. त्याआधी पाहिलं तर नक्कीच घेतो ब्रेक देतो डीजेला संधी. कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा जनमन चषक सायवन 2025. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल क्वालिटी दर्शवली जाते या ठिकाणी पाहू शकाल की नक्कीच एक चांगलं क्लिअरिटी आणि डबल विकेट्स म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटचा नक्कीच अनुभव त्याची कुठेतरी मात्र उडी न बसवताना सायवनकरांनी स्पर्धा राबवली आहे. शेवटच्या स्पर्धेत आपल्या बॉलिंग मागवरती आहे गोलंदाज मिस्टर विजय. टीम आपण दैसरकडनं पाहतोय त्या ठिकाणी कल्पेश थोडासा मात्र सेंचुरी पाहायला मिळाला थोडं स्ट्रगल करतो. यावेळी चांगला स्ट्रोक आहे
मात्र त्या ठिकाणी फर्स्ट लाईफ फटका फलंदाज फसेल आणि कल्पेशला परतावा लागेल. विकेट क्रमांक 3 टीम मोरिया 39 गाव बॅक टू द डग आउट. त्या ठिकाणी कल्पेश थोडंसं मात्र सेंचुरी पाहायला मिळालं, थोडं स्ट्रगल करतोय यावेळी. फर्स्ट लाईफ फटका फलंदाज फसेल आणि कल्पेश लास्ट ओव्हर पाहू शकेल ज्या ठिकाणी शेवटचे 6 चेंडू तर ते पहिल्याच बॉलवरती पहिलं विकेट, दुसऱ्यावरती सिंगल आणि तिसऱ्यावरती डॉट. स्कोर कार्ड फलकावरती फक्त विश्व आघाडा आहे. 24 अगेन्स्ट गेम स्टार्ट पाहायला मिळते. शेवट अंतिमचे 3 चेंडू बॉलिंग मार्कवरती पाहतोय. त्यासाठी पाहू शकाल की हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्या बॉलिंगचा स्पेल जर पाहू शकाल. विन द टॉस अँड डिसाइड फील्ड हा निर्णय नव्हता, खऱ्या अर्थाने विश्वास दर्शवला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि ती मात्र सम्राट प्रतिष्ठान दैसर. हा प्रवास दुर्जाण होता. हा प्रवास मध्ये क्रिकेटचा फील्ड मध्ये होत्या. फंबल चेंडू निघून जाईल का? स्टॉप केले गेले. तिसरा प्रयत्न पाहू शकेल ज्या ठिकाणी मात्र धावा किती पाहायला मिळतील. 4 धावे करतात तेवढ्याच योग्यतेनं येस नो दोघांमध्ये मात्र खराब पैकी खराब कलेक्शन अजून एकदा होऊ शकेल. मात्र अजून पाहिलं तर 2 धावा देखील होतील. मात्र पंच धावा किती आहेत दर्शवलं जातील. टोटल धावा किती आहेत? सहा धावा. कारण क्रिकेटचा नियमच तेवढा आहे की 6 धावा तुम्हाला होते डायरेक्ट पाहू शकाल. कारण तुम्ही जरी चौकार जरी गेला असेल तरी मात्र आधीच्या काउंट आणि त्यानंतरच्या मात्र 2 धावा अशा स्वरूपात मात्र 6 रन कार्ड आणि 6 धाबे स्कोर कार्ड. फलकावरती साऊंड पोहोचते 30 रन 30 या धावसंख्येवरती. यावेळी 11 खेळायचा प्रयत्न केला. फलंदाज सफल देखील झाला होता. परफेक्ट ऑन डिलिव्हरी. अँगल करेक्ट करणं खूप महत्वाचं असतं. क्रीज कोणतं असू द्या, आपली गोलंदाजीचा तो मात्र स्पेल आहे ना तो महत्वाचा असेल. आणि त्या पहिल्या शेवटचा स्पेल करता बॉलिंग मागवरती आहे गोलंदाज मिस्टर विजय. आपण मात्र नक्कीच सम्राट प्रतिष्ठान दैसर आज मात्र मोरियन चाली थोडंसं मात्र हवी ठरती आहे. कारण वाटलं ते 40+ ही धावसंख्या येईल पण स्कोर कार्ड अक्षरशः 5 चेंडू नंतर फक्त 30 या धावसंख्येवरती आहे. अंतिम बॉल वाट बॉल 85 मात्र नो चेंडू मात्र रनआउट विकेट्स आहे. फलंदाज पाठवायचे आहे मात्र नो चेंडू फ्री असेल. नवीन खेळाडू पाठवा. पंडितजी आदरणीय शाखा प्रमुख सायवन प्रकाशजी भोमटे साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आपल्या देखील या स्पर्धेमध्ये. हार्दिक घाटेकर शिवसेना शाखा प्रमुख घाटेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान व्हा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक थोडंसं धावत जातोय. अंतिम बॉल बाकी आहे. चेंडू क्रमांक 6 आणि चेंडू क्रमांक 24. स्कोर कार्ड मात्र या नो स्वरूपाने जर पाहिलं तर 31 या धावसंख्येवरती पाहतोय. सकाळ 7 जरी असेल तरी मग पाहतोय गड्यामध्ये पाहू शकाल परफेक्ट 11 वाजता आहेत. आज 14 फेब्रुवारी 2025 दिवस पाहतोय आणि जानेवारी चषक 2025 पर्व तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला एक देखण आयोजन तेवढं चांगलं पाहू शकाल. ब्लॅक स्क्रीन पाहतोय. मांडेकरांची छायाचित्र पाहिली जातात आणि पंच म्हणून ऑफिशियल आपण पाहिलं तर मिस्टर संजयजी भोईर प्लॅटफॉर्म दिल्लेर खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आमच्याकडे देखील महत्त्वाचं असेल. आणि आमच्या लाईटच्या माध्यमातून पाहू शकाल कीच पुढची फगत जर पाहिलं तर यांची पूर्ण टीम्स. त्यानंतर आमचे मंडप डेकोर आमचे बंधू जर पाहिलं तर विनोद वरठा बरोज वरठा आणि राजू वरठा यांच्या माध्यमातून वॉट बॉल परफेक्ट ऑन डिलिव्हरी. यावेळी विकेटचं पतंग
म्हणतात ना की अति घाई आणि कुठेतरी संकटात नाही. षटक कंप्लीट झाले. पहिलंच प्ले पाहू शकेल या ठिकाणी मात्र पहिल्या पूर्वार्धाला या ठिकाणी होते स्टॉप आणि धावसंख्या जर पाहिली तर लॉस ऑफ 6 विकेट अँड 31. विजयाकरता 32 धावांचं टार्गेट आहे. 24 बॉल्स आणि 32 रन ॲज अ रिक्वायर्ड टीम सम्राट प्रतिष्ठान आपण जर पाहिलं तर दैसर सर दोन्ही कर्णधार आपण देखील 32 टॉस मध्ये पोहोचण्यासाठी आम्ही देखील पोहोचूयात नक्कीच. जय खंडोबा दुधनी बी आणि उसर सर दोन्ही करणं जर आपण आला असेल तर आमच्यापर्यंत पोहोचा टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सेकंड मॅचची नारबी केली जाईल. वाटते दुधनी इथे पोहोचली आहे टीम उसर संघाचा कर्णधार तुम्हाला विनंती असेल की आपण पोहोचायचं आहे लवकरात लवकर ज्या ठिकाणी नारबी केली जाईल टॉस बॉक्स मध्ये. तीन ओव्हरच्या मॅच असेल यापुढील 3 ओव्हर. पहिलं षटक मात्र पॉवर प्ले असेल. चला नक्कीच टीम उसर आपल्याला नक्कीच अंतिम पुकार असेल आपला कर्णधार पोचवायचं कुठेतरी मात्र टायमिंगचं आणि नक्कीच वेळेचं भान राखवा. खूप चांगल्या पद्धतीने पाहतोय नक्कीच शिवसेना शाखा आयोजित क्रिकेटचा महाथारा आपण पाहतोय जर्मन स्पोर्ट्स आयोजित क्रिकेटचा महाविश्व पाहू शकाल आणि मात्र क्रिकेटचा उद्घाटन पाहायला मिळतंय. छा ठिकाणी पाहतोय नक्कीच विजयाकरता 32 धावांचं टार्गेट ठेवून मैदानाच्या आतमध्ये मोरियान 40 गाव फील्ड करण्याकरता आखली गेली आहे. फील्ड त्या ठिकाणी पाहतोय आणि विजयाकरता मात्र या 32 चेस करण्याकरता सर्व मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रशांत आणि रोहनला मी पाहतोय आणि मेंटेन पॉवर प्ले करता नक्कीच बॉलिंग मागवरती आहे गोलंदाज अविनाश. तर नक्कीच रमेशजी जाधव सर यांना विनंती करते की आपल्या शुभाचे त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करायची आहे. सर्वांनी आदरणीय या स्पर्धेत सर्वात सर्वी सातत्याने एक समाजाकरता खूप मोठं आणि खऱ्या अर्थानं समाजसेवक म्हणून यांची ओळख सर्वांनी आमचे गुरुजी पाहतो नक्कीच रमेशजी जाधव यांच्या शुभाते नक्की एका ठिकाणी पाहिलं तर टीम दुधनीच्या विपक्षात जर पाहिलं तर नक्कीच टीम उत्सव शब्द नाणेफेक जाईल. फर्स्ट ऑन बॉल पहिल्याच बॉलवरती आक्रमकता पहिल्याच बॉलवरती व्हाईट बॉल पण दर्शवताना आम्हाला संजय आपण पाहू शकाल या ठिकाणी आणि स्कोर कार्डला सुरुवात झाली. 32 जमा लो स्कोरिंग मॅच जर असेल तर एनिथिंग इज पॉसिबल. सर्व काही शक्य दाखवण्याची ताकद तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही शक्य करू शकाल आणि तीच मात्र मैदानी पाहू शकाल.
दुधनी विन द टॉच अँड डिसाइड बॅट फर्स्ट. 3 ओव्हरची मॅच आहे ज्या ठिकाणी दुधनीने डिसिजन केला. आमच्यामध्ये यावेळी ऑनसाइड वर पाहू शकाल खूप चांगला पद्धती स्क्वेअरले डीपचा फटका आणि ज्या ठिकाणी सजवला गेला चौकार करता 4 धावा आणि 4 धावांमध्ये पाहू शकाल फलंदाज मिस्टर रोहनच्या बॅट मधनं आलाय. जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तीच मात्र हवी होती कारण 32 आपण जर पाहिलं तर 32 धावांचं लक्ष ठेवून मैदानाच्या आतून फील्ड जरी असेल पावलं षटकावरून पाहू शकाल की 2 खेळाडू फक्त तुम्ही क्रीजच्या बाहेर पाहू शकाल आणि 30 सर्कलच्या आतमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 99% मात्र फील्ड पाहायला मिळते. काही क्रिकेटनं मात्र अनेक वर्ष करू दिले. यावेळी चांगला बॉल होता. जर पाहिलं तर गोलंदाजी मार्फती गोलंदाज अविनाश हा देखील एक सातत्याने अष्टपैलू म्हणून आपल्या गावाकरता नेहमीच मात्र अष्टपैलू म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि त्याच ओळख सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये लो स्कोरिंग मॅचला थांबवणं खूप महत्त्वाचं असेल. आधी काय केलंय नंतर काय करणार त्याला महत्त्व नाहीये कारण क्रिकेट भूतकाळ आणि भविष्यकाळ मानत नाहीये फक्त वर्तमान मानतीये. येस नो वेट हो नाही थांब या लँग्वेजचा वापर या ठिकाणी करावा लागेल. आणि बॉलिंग माकुची गोलंदाजी जेवढ्या वेगाने पाहू शकाल. यावेळी पॉईंटचा फटका मात्र त्या ठिकाणी परफेक्ट क्षेत्र आहे. एक सिंगल रोखू शकत नाहीये. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 6 या धावसंख्येवरती आहे. पहिल्या चेंडूवरती वाईट दुसरा चौकार डॉट आणि सिंगल अशा स्वरूपाने मात्र 6 ही धावसंख्या आपण पाहतोय आणि फक्त 3 चेंडू आतापर्यंत मात्र पहिला या स्पेलमध्ये फेकून झाले. चौथ्या बॉल तयार. बॅटर पाहू शकाल नक्कीच त्या ठिकाणी प्रशांत त्याच्या बॅटमध्ये आता सुरुवात यावेळी चांगला असतो खेळलाय. चेंडू निघून जाईल सरळ मग स्क्वेअरले डीप मधनं डाऊन टू ग्राउंड आलाय चौकार 4 धावा. का बॉडीचे डीजे खऱ्या अर्थानं गावदेवी मंदिर प्रत्येक गावाची काढायचं आपलं प्रेरणास्थान आहे खऱ्या अर्थानं ते कारण गावदेवी मंदिर हे प्रत्येक गावामध्ये असतं आणि खऱ्या अर्थानं गावदेवी सॉंग आमच्या नक्कीच ऑपरेटर पोहोचवतात. आपलं देखील की मनापासून धन्यवाद. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलनं स्कोर कार्ड फलकावरती 11 या धावसंख्येवरती निल्सन ह्या नावाच्या व्यक्ती पाहू शकाल की मात्र धावसंख्या स्कोर कार्डला दिली. आणि क्रिकेट ह्या विश्वात पाहत असताना जर पाहिलं तर निल्सन आकडा तुम्ही पाहतात 11 या धावसंख्येवरती आहे. बॉलिंग माकुची गोलंदाजी षटकातील आतापर्यंत पाहिलं तर अंतिम चेंडू देखील बाकी आहे. थोडंसं टर्न ऑफ द मोमेंट चेंज ऑफ द पेस ऑन डिलिव्हरी कारण नुसतं स्पीडपेक्षा त्या बॉलला क्रेडिट करणं खूप महत्त्वाचं होतं. आणि आतापर्यंत बॉलिंग टॅकमध्ये पाहू शकाल गोलंदाज मिस्टर अविनाश या षटकात आपण पाहिलं तर षटक मात्र शेवटचा चेंडू अजून एक मात्र बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी कंप्लीट झालाय. सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल. सम्राट प्रतिष्ठान दैसर 32 धावांचं लक्ष जरी असेल तरी पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 11 धावा होत्या त्या खूप महत्त्वाच्या आल्या. शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. अक्रॉस खेळलाय चांगला असतो ट्रॅकिंग केलाय बॉलला फेकून दिलं जाईल सरळ मात्र ऑन साइडला डाऊन द ग्राउंड तिसरा चौकार 4 धावा. षटक मात्र पहिलं कंप्लीट झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती विदाउट लॉस ऑफ विकेट. टीम पाहिजे दैसर 15 या धावसंख्येवरती 32 धावा विजयाकरता बनवायचे. आता मात्र विजयाकरता 18 चेंडू आणि फक्त 17 धावांची गरज. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक आणि देऊयात आमच्या डीजेला संधी. का बॉ डीजे